पहिलं होतं मी जबाबदारी घेतो, दुसरं मी चुकलो, आय एम सॉरी, आणि तिसरं वाक्य आहे कृपया मला क्षमा कर. ह्याच्या मागचं सायन्स काय आहे? जेव्हा आपण कृपया मला क्षमा कर म्हणतो किंवा माफी मागतो, त्याचा खोल अर्थ काय, त्याचं तत्वज्ञान काय ते समजून घेऊया. हा जे तिसरं वाक्य आहे ना, कृपया मला क्षमा कर, या वाक्यात जेव्हा आपण म्हणतो मला माफ कर किंवा क्षमा कर, त्याच्यासारखंच हे वाटतं, पण याच्यामध्ये सरेंडर आहे. जेव्हा तुम्ही म्हणता ना कृपया मला क्षमा कर, तेव्हा एक सरेंडरची भावना येते. इथं तुमचा इगो तुटतो. इथं ह्युमिलिटीचा आणि ग्रेसचा एलिमेंट येतो. इथं तुम्ही एक्नॉलेजमेंट काय करतं, आपण जेव्हा आपण दुसरं वाक्य घेतलं आय एम सॉरी, केव्हा सॉरी म्हणतो, जेव्हा रिअलाइज होतो, एक्नॉलेजमेंट होते, आय एम सॉरी, मी चुकलो. हे रिअलायझेशन आहे, हे मान्य करणं आहे की मी चुकलो. पण जेव्हा तुम्ही म्हणता ना की कृपया मला क्षमा कर, तेव्हा तुम्ही रिक्वेस्ट करता डिव्हिनिटीला की दया कर, क्षमा कर, तुझी ग्रेस कर आणि हे रिलीज कर. यामध्ये तुमचा इगोचा सरेंडर आहे. तुम्ही हे सरेंडर करता आणि हे तो सरेंडर दाखवतो की तुम्ही तयार झालात बदलासाठी. तुम्ही स्वीकार करत आहात की मी हील करू शकत नाही एकटा, मला मदत हवीये, म्हणून हे दैवी शक्ती माझ्यावर कृपा कर. इतरांना माफ करणे आणि त्याच्या विरुद्ध माफी मागणे यात फरक काय बघा. बरेच आध्यात्मिक शिक्षण काय सांगते, इतरांना माफ करा. हो, ते महत्वाचे आहे. पण होओपोनोपोनो एक पाऊल पुढे जाऊन सांगतं की माफी मागा. का माफी मागा? कारण जेव्हा आपण 100% जबाबदारी घेतो तेव्हा आपल्याला समजतं की ही परिस्थिती माझ्या इंटरनल मेमरीमुळेच निर्माण झाली आहे, तर माफी मागायला पाहिजे. जर मी जबाबदार असेल तर माफी मागायला पाहिजे. स्वतःला, त्या दुसऱ्या व्यक्तीला, पूर्ण विश्वासाला, पूर्ण विश्वाला माफी मागायला पाहिजे. उदाहरणार्थ, तुमच्या मित्राने तुम्हाला धोका दिला. मग पारंपरिक दृष्टिकोन काय म्हणतोय की मी त्याला माफ करतो, उदारता दाखवतो. पण अजूनही व्हिक्टिम भाव असतो कुठंतरी. पण होओपोनोपोनो काय म्हणतो की माझ्या आतली काहीतरी मेमरी, कुठलं तरी प्रोग्रामिंग, कुठली तरी आठवण, कुठला तरी अनुभव किंवा पॅटर्न किंवा बिलीफ, त्याच्यातला धोका बाहेर काढते त्याच्या रूपाने. कदाचित माझी सेल्फ बिट्रायलची मेमरी असेल. मी स्वतःला धोका दिला म्हणून बाहेर ती मेमरी येते, त्याच्या रूपाने मला दाखवते की तू बघ, तू स्वतःशी कसा वागलास. आणि म्हणून जेव्हा आपण कृपया मला माफ करा, कारण हे पॅटर्न मी निर्माण केलंय, कुठंतरी ही मेमरी मी साठवून ठेवलीये, हे मी निर्मित केलंय, म्हणून मला माफ करा. आता ही हिलिंगची लेवल खूप डीपला जाते. फॉरगिव्हनेस जेव्हा आपण करतो ना, तेव्हा तुमच्या माइंड बॉडी एनर्जीवर काय परिणाम होतो बघा. मोयो क्लिनिक आणि जोन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांनी एक अभ्यास केला, रिसर्च केला. त्याच्यामध्ये काय जाणवलं त्यांना, की जेव्हा फॉरगिव्हनेस आपण करतो तेव्हा डिप्रेशन 50% कमी होतं, हार्ट डिझीजचा धोका कमी होतो, क्रॉनिक पेन कमी होतं, स्लीपची क्वालिटी सुधारते, दीर्घ आपण झोपू शकतो शांतपणे, आणि इम्युन सिस्टम मजबूत होतं जेव्हा आपण फॉरगिव्हनेस करतो. डॉक्टर मायकेल बेरी यांनी काय सिद्ध केलं, फॉरगिव्हनेस इज इक्वल टू इमोशनल टॉक्सिन. म्हणजे तुमचं सर्व टॉक्सिन हे रिलीज होतात. जसे पॉइझन शरीरात असले तरी फॉरगिव्हनेस मनात असते आणि ते फिजिकल डिझीज निर्माण करते. अनफॉरगिव्हनेस जे असते ते, अनफॉरगिव्हनेस हे फिजिकल डिझीज निर्माण करते. पण होओपोनोपोनो मध्ये फॉरगिव्हनेस हे फेकिंग पॉझिटिव्हिटी नाहीये, तर आय एम फाईन नो प्रॉब्लेम असं नाहीये, तर ते ऑथेंटिक रिलीज आहे. म्हणजे हो, मला दुखलं, पण मी आता त्या पेनला सोडतो आणि माझी ऊर्जा परत घेतो. ही ऑथेंटिसिटी आहे याच्यामध्ये. आपण काय करतो, आपण लाईफ पॅटर्न हे रिपीट करत असतो, आणि जे रिपीटिंग पॅटर्न हे जेव्हा फॉरगिव्हनेस करतो तेव्हा ते डिझॉल्व्ह होतात. तुमचे हळूहळू पॅटर्न डिझॉल्व्ह होत जातात. तुम्ही लक्षात आलंय का तुमच्या की जे सारखे पॅटर्न्स आहेत ते पुन्हा पुन्हा रिपीट होतात आपल्या लाईफमध्ये. तुम्ही बघा, सेम पॅटर्न रिपीट होत असतात. प्रत्येक रिलेशनशिप मध्ये तुम्हालाच बिट्रेल का येतो, प्रत्येक जॉब मध्ये टॉक्सिक बॉसच का मिळतो, प्रत्येक वेळी पैसे येतात आणि निघून का जातात. हे रॅन्डम कोइन्सिडंट नाहीयेत, हे सबकॉन्शियस पॅटर्न आहेत. डॉक्टर जो डिस्पेन्झा काय म्हणतात, 95% of what we are as age by 35 is a set of memorized behavior. म्हणजे 95% आपण
35 एज पर्यंत काय असतो तर फक्त आपल्या मेमोराइज बिहेवियर असतो, किंवा इमोशनल रिॲक्शन, आपल्या भावनिक रिॲक्शन, आपल्या प्रतिक्रिया, अनकॉन्शियस हॅबिट, ज्या आपल्या अनकॉन्शियस हॅबिट आहे त्याचं प्रतिरूप असतो. मेमरीजचं, इमोशनल रिॲक्शनचं, अनकॉन्शियस हॅबिटचं, सवयींचं, आणि हार्ड वायर्ड ॲटिट्यूडचं, बिलीफ आणि परसेप्शन्स दॅट फंक्शन लाईक अ कॉम्प्युटर प्रोग्राम. म्हणजे आपण 35 एज पर्यंत आपल्यात कोणते प्रोग्राम असतात? मेमराइज बिहेवियर, आठवणी, इमोशनल रिॲक्शन, रिॲक्ट करणं, नंतर अनकॉन्शियस हॅबिट, सवयी, ॲटिट्यूड, आपलं ॲटिट्यूड, आणि बिलीफ म्हणजे आपल्या धारणा, आणि परसेप्शन, कसं बघतो आपण. हे सगळे फंक्शन एखाद्या कॉम्प्युटर प्रोग्राम प्रमाणे काम करतात. जसं जो प्रोग्राम टाकला तसा कॉम्प्युटर काम करतो, सेम तसंच. सो त्या प्रोग्रामला डिलीट कसं करावे? तर फॉरगिव्हनेसने. सिम्पल. मग तुम्हाला बदलायचं असेल तर हे सगळं बदलावं लागेल, तरच ते बदलेल. आणि ते कसं बदलू शकाल? फॉरगिव्हनेसने. जेव्हा आपण म्हणतो ना, कृपया मला माफ करा, तेव्हा आपण त्या पॅटर्नची एनर्जेटिक रूटला ऍड्रेस करतो. आपण नम्र होऊन, सरेंडर करून म्हणतो की कृपा करून मला माफ करा. उदाहरणार्थ, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला लहानपणी क्रिटिसाइज केले, फॉर एक्झाम्पल. त्यामुळे तुमच्या मनात काय येईल? आय एम नॉट गुड इनफ. हे तयार झालं, ही भावना, ही धारणा तयार झाली. आता तुमचा बॉस तुम्हाला क्रिटिसाइज करेल तेव्हा तेच पॅटर्न रिपीट होणार. तुम्ही तुमच्या बॉसला रागवू शकता, पण जोपर्यंत तुम्ही अंतर्गत बिलीफ की मी गुड इनफ नाही याला हील करत नाही, तोपर्यंत ते पॅटर्न कधी बॉसच्या रूपात येईल, कधी जोडीदाराच्या रूपात, कधी मित्रांच्या रूपात, कधी वेगवेगळ्या रूपामध्ये येतच राहील. सो कृपया मला माफ करा म्हणजे त्या रूट मेमरीला, त्या बिलीफला म्हणणे की मी तुला रिलीज करतोय, कृपया मला माफ कर, आता तू माझा भाग नाहीस, कृपया मला माफ कर की मी इतके दिवस तुला धरून ठेवलं, पण आता मी तयार आहे हे रिलीज करायला, बदलायला. आणि मग ते पॅटर्न डिझॉल्व्ह होतं. गिल्ट, शेम, कार्मिक मेमरी या सर्वांना रिलीज करण्या कसं करायचं? तर गिल्ट आणि शेम ही सर्वात जड भावना आहे. शेम म्हणजे काय? मी बॅड आहे, मी चुकीचा आहे. गिल्ट म्हणजे काय? की मी काहीतरी चुकीचं केलंय. पण शेम तुम्हाला तुमच्या आयडेंटिटीवर अटॅक करतं, गिल्ट तुमच्या ऍक्शनवर अटॅक करतं. मग हे दोघीही अतिशय जड आहेत आणि रिस्की आहेत. आता ते सेल्युलर लेव्हलला डीएनए मध्ये, एनर्जी फील्ड मध्ये स्टोअर असतात. लिप्टन यांनी काय सिद्ध केलं की तुमच्या बिलीफ मध्ये तुमच्या जीन्सला एक्सप्रेशन देतात. तुमचे हे बिलीफ तुमच्या जीन्सला, तिथं जर तुमची बिलीफ असेल की आय एम अनवर्दी, तर तुमचे सेल सुद्धा त्या पद्धतीनेच फंक्शन करतात. कृपया मला माफ करा म्हणजे त्या सेल्युलर मेमरीला रिलीज करणे, डीएनए लेवलला जाऊन, सेल्युलर लेवलला जाऊन. जन्मोजन्माचा गिल्ट, शेम, रिग्रेट, ट्रॉमा, म्हणजे तुमचे पश्चाताप, खंत किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या ट्रॉमा जे असतील ना, ते सर्व डिझॉल्व्ह होतात जेव्हा खऱ्या अर्थाने आपण फॉरगिव्हनेस मागतो. म्हणून मनापासून फॉरगिव्हनेस करणं गरजेचं आहे, ना की स्वतःला दोष देणं. आता हे ट्रॉमा कसे रिपेअर करायचे ना फॉरगिव्हनेसने, थोडं आपण बघूया. डॉक्टर पीटर लेविन यांनी स्टॉमिक एक्सपिरियन्सिंग यामध्ये काय सिद्ध केलं या एक्सपेरिमेंटमध्ये, की ट्रॉमा हे इव्हेंट नाही, ते एक रिस्पॉन्स आहे. ट्रॉमा म्हणजे जेव्हा नर्वस सिस्टम फ्रीज होते, तुम्हाला कळत नाही काय करावं, आणि ती एनर्जी शरीरात स्टक होते. म्हणून फॉरगिव्हनेस काय करतं तर त्या स्टक एनर्जीला रिलीज करतं. जेव्हा आपण म्हणतो ना कृपया मला माफ करा, त्या फ्रोझन एनर्जीला आपण मेल्ट करतो आणि तो एनर्जी फ्लो आपण पुन्हा चालू करतो. पुन्हा ते लाईफ फोर्स, क्रिएटिव्हिटी, जॉय पुन्हा ऍक्टिव्हेट होतं. स्पिरिच्युअल क्लिन्झिंग हे सरेंडरने शक्य होतं. होओपोनोपोनो मध्ये सरेंडर म्हणजे हार मानणं नाहीये. सरेंडर म्हणजे मी कंट्रोल सोडतोय त्या डिव्हाइन समोर, त्या डिव्हाइन एनर्जीला मी विश्वास करतोय, ट्रस्ट करतोय, भरोसा आहे माझा त्या डिव्हाइन एनर्जीवर. इगो काय म्हणतं? मला सगळं कंट्रोल करायचंय, मला सगळं समजतं. आणि सोल काय म्हणतं? मला सगळं माहीत नसावं, मी सरेंडर करतोय डिव्हाइन फ्लो, त्या डिव्हाइन एनर्जीच्या पुढे मी नतमस्तक होतोय आणि कृपया मला माफ कर हे इगोचे सरेंडर आहे त्या सोलला, जे म्हणतं की मी त्या डिव्हाइन एनर्जीला, त्या परमेश्वरीय शक्तीला, दैवी शक्तीच्या समोर समर्पित करतो.
सो कृपया मला माफ करा हे त्या इगोचं सरेंडर आहे. मग आता आपण ते करून बघूया थोडस. डोळे बंद करा, खोल श्वास आत घ्या आणि कल्पना करा की तुम्ही एका सुंदर शांत बागेत उभे आहात. सूर्यप्रकाश तुमच्यावर पडतोय, तुम्हाला सुरक्षित वाटतंय. आता तुमच्या समोर एक व्यक्ती, म्हणजे कोणीतरी ज्याने तुम्हाला दुखवलंय किंवा तुम्ही ज्याला दुखवलंय त्या व्यक्तीकडे प्रेमाने बघा, त्याची व्हिज्युअलाइज करा, त्याचे डोळे बघा, चेहरा बघा आणि आता त्या व्यक्तीला म्हणा, कृपया मला माफ कर, प्लीज मला माफ कर, मला माफ माफ कर की जे काय घडलंय त्यासाठी. मी हे स्वीकार करतो, आपल्या दोघांमधील त्या मेमरीजने ही परिस्थिती निर्माण केली आहे. आपल्या दोघांच्या आतल्या प्रोग्रामिंगने ते निर्माण केलं आहे. मी माझ्या भागाची जबाबदारी घेतो की ज्या मेमरीजमुळे, पॅटर्नमुळे हे झालंय त्या भागाची मी जबाबदारी घेतो. पण तू कृपया मला माफ कर. त्या व्यक्तीने तुम्हाला माफ केलंय अशी कल्पना करा. त्याच्या चेहऱ्यावर हास्य बघा, स्माईल बघा आणि ती व्यक्ती तुम्हाला हात हलवते, माफ करते आणि निघून जाते. कृपया मला माफ करा, मी इतका कठोर होतो, मी इतके दिवस शिक्षा दिली, मी गिल्ट, शेम, रिग्रेट मध्ये जगलो, पण आता मी ते सोडून देतोय. कृपया मला माफ करा. शेवटी तुम्ही आकाशाकडे बघा, तिथून तो दैवी प्रकाश घ्या, ती दैवी उपस्थिती आहे, तिला म्हणा की मला माफ करा, मी भीतीत जगलो. मला माफ करा, मी माझे दिव्य स्वरूप विसरलो. कृपया मला माफ करा की मी सफरिंग निवडली. आता मी तयार आहे मुक्त व्हायला. कृपया मला माफ करा, मला ग्रेस द्या. तो प्रकाश तुमच्या अंगावर पडतो आहे असं व्हिज्युअलाइज करा. तुम्ही हलके हलके लाईट होतात, मुक्त झालात, फ्री झालात असं फील करा. खोल श्वास घ्या. आता हळूहळू डोळे उघडा.